भावानं तुम्ही आता म्हणशीला आलाय कुठल्या रोडला, खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे काय कळनाच झालंय. तर सांगतो भावानं तुम्हाला. तर नमस्कार भावानं, जय महाराष्ट्र. आपली गाडी भरली होती बँगलोरनं बडोदा. मग काय आलो होतो बघा कन्नडला. फुल पावसाचं वातावरण होतं पण पाऊस काय पडेना, वातावरण नादखोळा होतं. चहाचं टायमिंग झालं होतं त्यामुळे चाव लावला दणका बघा आणि निघलो बघा तिथनं. रस्ता बाकी टॉपचा बनवलाय बरं का. आलो बघा कन्नड घाटाला. मोठ्या गाड्या बंद असल्यामुळे घाट मोकळाच होता. केला पास. मग घाट उतरून जेवाय थांबलो बघा. तिथं राजस्थानी डाबा भेटला. मग काय शेव भाजी रोट्या निभार लावला दणका बघा. आता झोपायचं होतं पुढे जाऊ. बायपासला मारला टन. पुढे जाऊन रिलायन्सच्या पंपावर दिली बघा ताणून. काय 6लाच जाग आली बघा. गजर काय वाजलाच नाही. मग काय उठलो नजरा बाकी नाद खुळा होता. घेतलं बघा ज्योतिबाचं दर्शन. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं जय श्री महाकाल. डिझेल टाकी फुल केली बघा. निघलो तिथनं लावलं रिबीट. मग रस्त्यात बघा काय झाडी काय डोंगर सगळं ओके मध्ये होतं. मारली बघा दाबात. मग गुजरात मध्ये एंट्री टिपी काढली. वर ह्या कार्यकर्त्याचा मोबाईल पडला. मी ब्रेक मारला त्यामुळे वाचला. अनवार होता त्यामुळे लिंबू मिरची पहिली बांधून घेतली. उलट लागाय नको. मग काय ट्रॅफिक मध्ये केळं खा कुठे चिप्स खा. उपास आहे म्हणल्यावर लावला दणका. वर ह्यो भाऊ भेटला बघा. ब्लॉग मध्ये घ्यायला लागते म्हणलं ये बाबा. मग आपल्याच मागचा सांगलीवाला भाऊ होता. वर भावानं पाय वर करून गाडी ठेवली होती. जो मात्र भावानं पावसाळ्यात गाडी उतरताना रस्त्याकडे नाही बघून उतरत जावा. पावसाळ्यात लय हाल असते राव. आलो पडत रस्त्यानं खूप ढिलं झालं. उली खाली कराय कंपनीत बघा. तर भावानं भेटतो आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र.